घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत किंवा या सरकारमध्ये कोणीतरी तुम्हाला तुमचं कुटुंब प्रमुख म्हणून वाटतंय का? वाटतंय कोणी? एक घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना रसायन काय कळलंय मला माहित नाही. त्यांची शेती तर 5 स्टार शेती चालली आहे. म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारायला पाहिजे, मला तरी शेतीतलं काही कळत नाही, पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या शेतीमध्ये गाड्या जात नाहीत अजूनही, 3-3 हेलिकॉप्टर जातात. असं तुमच्या शेतीत कधी झालंय का? एवढा बंपर क्रॉप कधी झालाय का तुमच्या ह्याच्यात? नाही झालंय. पण तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे की नक्की कुठची शेती करता तुम्ही मुख्यमंत्री महोदय, की तुम्हाला बरोबर अमावस्या आणि पौर्णिमेच्याच दिवशी शेती करायला लागते, बाकी कधी शेतीला जात नाहीत? काय नक्की तुम्ही असं रसायन घडवून आणलेलं आहे की ह्याच 2 रात्री तुम्हाला शेती करायला लागते? ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. पण आज मी तुम्हाला विचारत आहे की गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्यावर काही आपत्ती आली असेल, कधी गारपीट झाली असेल, कधी अवकाळी पाऊस झाला असेल, कधी सततचा पाऊस लागला असेल, तुम्ही मला सांगा, कधीतरी ह्या सरकारमधून कोणीतरी तुम्हाला एक धीर द्यायला आला आहे का? आलंय कधी? कृषी मंत्री कधी तुम्ही 2 वर्षात बदललेत का? माहिती आहेत कोण आहेत? माहिती आहेत का? नाही माहिती. त्यांच्या पण जिल्ह्यात माहिती नसतील अशी कृषी मंत्री आहेत. पण उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्री होती, तेव्हा 2019 मध्ये जो त्यांनी शब्द दिला होता निवडणुकीच्या आधी, तो मुख्यमंत्री झाल्या त्यांनी शब्द पाळला आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती त्यांनी करून दाखवली. हे असं आपलं सरकार होतं. असं आपलं सरकार होतं. म्हणजे आठवतो दिवस, मला आठवतं उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले होते, त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं, सगळ्या अधिकाऱ्यांना, शासकीय अधिकाऱ्यांना सांगितलं की मी माझ्या शेतकऱ्यांना वचन दिलेलं आहे की जर आपलं सरकार आलं तर मी कर्जमुक्ती करीन. आता तर मी मुख्यमंत्री झालोय. आणि उद्धव साहेबांना सगळे अधिकारी सांगत होते, साहेब आत्ता करू नका. प्रत्येक जे सरकार असतं, प्रत्येक राजकीय पक्ष असतो, प्रत्येक जेव्हा मुख्यमंत्री बनतो तो निवडणुकीच्या आधी सगळं हे कर्जमुक्ती वगैरे करत असतं. तुम्ही तर आत्ता मुख्यमंत्री झालात, निवडणुकीला 5 वर्षे, आत्तापासून तुम्ही काय करणार? आणि उद्धव साहेबांनी सांगितलं, बघा ही कर्जमुक्ती मी निवडणुकीच्या फायद्यासाठी करत नाहीये, माझ्या शेतकऱ्याचं भलं आहे त्याचसाठी मी ही कर्जमुक्ती करतोय. आणि पहिला निर्णय आपल्या कर्जमुक्तीचा होता. अजूनही गावात गेलो, मी बांधावर गेलो तरी मला शेतकरी बांधव भेटून सांगतात, मला सांगतात की जाऊन उद्धव ठाकरेंना सांगा की तुम्ही दिलेली कर्जमुक्ती आमच्यापर्यंत पोहोचली, पण फडणवीस साहेबांनी दिलेली कर्जमुक्ती होल्डिंगवर राहिली, खोके सरकारने तर कर्जमुक्ती अजून दिलेलीच नाही. प्रत्येक वयोगटाला जो हैराणी झालेली आहे, जे त्रस्त आहेत सगळे आपण पाहत असाल. हे जरा फोटोग्राफर थोडे तर शांत व्हा. जय बसून घ्या सगळ्यांनी, फोटोग्राफरनी बसून घ्या, मोबाईलवाले सगळे बसून घ्या. बसा दादा, बसून घ्या सगळ्यांनी. ताई बसा, मागच्याने दिसत नाहीये. ताईंना खुर्ची द्या ना एक. दादा जरा बाजूला, ताईंना खुर्ची द्या. ताई बसा. आज आपण पाहतोय जी परिस्थिती महाराष्ट्रात आलेली आहे, आत्ता देखील मी बोलत असताना पण पुण्याकडची लोक, पुण्याकडे आपण पाहतोय एक आंदोलन चालू आहे, ते स्थानिक विद्यार्थ्यांचं आहे. महाराष्ट्रभरातून जे विद्यार्थी आलेत, स्पर्धा परीक्षा घोळ एवढा झालेला आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये IBPSची एक्झाम असेल किंवा मुंबईची आपली महाराष्ट्राची स्पर्धा परीक्षा, MPSCची स्पर्धा परीक्षा, हे ताळमेळच बसत नाहीये. एकाच दिवशी ती स्पर्धा परीक्षा IBPS बद्दल घेतली. आणि सवाल माझा ह्या MPSCच्या आयोगाला आहे की प्रत्येक वेळी तुम्ही हा एवढा घोळ का घालत असता, जेणेकरून 2022 साली असेल, 23 साली असेल, 24 साली असेल, ह्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावंच लागतं. गावाकडून विद्यार्थी आपल्या सेंटरला जात असतात, पुण्यात अभ्यास करायला जातात, मराठवाड्यातून असेल, उत्तर महाराष्ट्रात असेल, सगळीकडून हे विद्यार्थी येतात. पुण्यात देखील जिथे येतात, आंदोलन करायची गरज काय येते? पोलिसांचं विचारायचं झालं तर मागच्याच महिन्यात 17,500 पोलिसांची भरती होती, 17,500 पदांची. पण मुंबईकडे जर आपण पाहिलं तर 18 लाख तरुणी गेले होते. का? तर ते 17,500 पदं भरायची आहेत, त्यांना नोकऱ्या पाहिजे आहेत. आज तुम्ही मला सांगा ना, या मतदारसंघामध्ये गेल्या 2 वर्षात एक तरी नवा उद्योग आलेला आहे का? मला हातवरती करून सांगा. आलाय कधी हा उद्योग आपल्या राज्यामध्ये? नाही आला ना. आपल्या जिल्ह्यामध्ये, चला मी ह्या मतदारसंघाचं, ह्या तालुक्याचं पण बोलत नाही, ह्या जिल्ह्यामध्ये असेल एक तरी नवे रोजगारची संधी किंवा नोकरीची संधी आपल्या ह्या तालुक्यात आली का? ह्या जिल्ह्यात आली का? मला जरा सांगा. आली असेल आणि मी खोटं बोलत असेल तर सांगा, आदित्य तुम्ही खोटं बोलताय. आली आहे नवीन महाराष्ट्रात कधी संधी उद्योगाची, रोजगाराची? आली आहे? नाही आली. 40 चोरांना संधी आली होती, ते पळून गेले होते. कुठे गेले हो? गुजरातला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्यात गेले, टेबलांवर नाचले, सगळं काही झालं. आपल्याला वाटलं होतं की हे 40 चोर स्वतःचं सरकार बनवत आहेत, भाजपासारखी महाशक्ती त्यांच्या मागे उभी आहे.
तन मन धन सगळं घेऊन त्यांच्या मागे उभी होती. मला वाटलं होतं की आपण जे महाराष्ट्रासाठी चांगलं करत होतो त्याच्याहून 10 पटीने पुढे महाराष्ट्र नेतील. पण दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं असं, दुर्दैव आपल्या राज्याचं असं की जेवढा महाराष्ट्र पुढे जायला पाहिजे होता त्यापेक्षा 100 पटीने महाराष्ट्र हे मागे नेण्याचं काम करत आहेत. गेल्या 2 वर्षात महाराष्ट्राचं तरुण, मग MPSCच्या परीक्षा असो, कुठच्याही स्पर्धा परीक्षा असो, आंदोलन करायला लागतं, रस्त्यावर यायला लागतं, आरडाओरडा करायला लागतं, लाठीकाठी खायला लागते आणि मग कुठे ना कुठेतरी ही सरकार तडजोड करते, MPSCचा आयोग तडजोड करतो आणि 2-4 मागण्या असतात त्या मान्य करते. पुढच्या वर्षीसाठी पुन्हा एकदा आंदोलन करायला लागतं. तसंच प्रायव्हेट क्षेत्रामध्ये देखील जर आपण पाहायला गेलं तर MIDC आज ओस परत चाललेली आहे. जे होते उद्योग, नवीन उद्योग तर येतच नाही आहेत, पण जे होते उद्योग ते देखील गुजरातला नेत आहेत आणि जे नवीन 4-5 उद्योग आपण आपल्या राज्यामध्ये आणत होतो ते सगळेचे सगळे उद्योग हे चालले आहेत गुजरातला. आढावा घ्यायचं झाला तर मी तुम्हाला विचारत आहे, तुम्हाला आठवत असेल, कदाचित तुम्हाला वाटत असेल अरे हा आदित्य परत परत आपल्या गावात येऊन 2-4 गोष्टींबद्दलच बोलतो, पण ह्याच 2-4 गोष्टी आज महत्त्वाच्या ठरत आहेत. कारण महाराष्ट्र आपला मागे खेचला जातोय, ह्याच कारणामुळे जातोय कारण आज तरुण आपला बेहाल फिरत आहे, आज तरुण आपला हैराण आहे, आज तरुण आपला त्रस्त आहे. तरुण असतील, तरुणी असतील, दोघंही आम्हाला विचारत आहेत की आदित्यजी नोकऱ्या कुठे आहेत, नोकऱ्या कुठे आहेत. मी तुम्हाला विचारत, जरा ऐका ऐका ऐका, घोषणा नंतर द्या, आत्ता आपल्याला लढाईची तयारी करायची आहे. मी तुम्हाला विचारत आहे, वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प आपल्याला आठवत असेल, उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं, जून 2022 पर्यंत आपलं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं. 1 लाख महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना आपल्या नोकऱ्या देणार होतं त्या एका उद्योगाच्या माध्यमातून. 2.25 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती वेदांता फॉक्सकॉन नावाची. खोके सरकार आपल्या डोक्यावर बसलं आणि ते उद्योग पाठवला कुठे, त्यांनी गुजरातला पाठवला. बल ड्रग पार्क आपण आपल्या महाराष्ट्रात आणणार होतो, सरकार बदललं, पाठवलं कुठे, गुजरातला. एअरबस टाटाचा प्रकल्प आपल्या राज्यात आपण आणण्याची मागणी करत होतो, भेटीगाठी झाल्या होत्या, पण पाठवला कुठे, गुजरातला. मेडिकल डिव्हाइस पार्क आपण आपल्या राज्यातच हा प्रकल्प आला पाहिजे होता. खरोखर जर आपण पाहिलं, सगळ्या ज्या काही अटी शर्ती असतात त्या आपण पूर्ण करत होतो, पण सरकार बदललं आणि हा उद्योग पाठवला कुठे, त्यांनी गुजरातला. गेल्या 2 वर्षामध्ये साधारणपणे 4 ते 5 लाख नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध आपल्या ज्या होणार होत्या, आपल्या महाराष्ट्राच्या हक्काच्या तरुणांना जे सगळ्या नोकऱ्या मिळणार होत्या त्या त्यांनी पाठवल्या गुजरातला. असं निर्लज्ज सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे, जे सरकार आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं नाही पण गुजरातच्या हिताचं आहे.